गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भारतीय संस्कृतीचे आद्यगुरू मानल्या जाणाऱ्या महर्षी वेदव्यास यांना अभिवादन करण्यासाठी युवा कलाकार कौशिक दिलीप जाधव यांनी पिंपळाच्या पानावर वेदव्यास आणि त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांची अनोखी आणि आकर्षक कलाकृती साकारली आहे। या कलाकृतीत मध्यभागी महर्षी वेदव्यास यांचे चित्र रेखाटण्यात आले असून त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांचे पैल ऋग्वेद, वैशंपायन यजुर्वेद, जैमिनी सामवेद आणि सुमंतू अथर्ववेद स्वतंत्र पिंपळाच्या पानावर चित्रण करण्यात आले आहेत। प्रत्येक शिष्याने आपल्या वेद परंपरेचा प्रसार करून भारतीय ज्ञान संस्कृतीचा अमूल्य वारसा जपला, हा संदेश या कलाकृतीतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे। भारतीय परंपरेत पिंपळाचे झाड ज्ञान, अध्यात्म, पवित्रता आणि चिरंतनतेचे प्रतीक मानले जाते। त्याच पवित्र पिंपळाच्या पानाचा कॅनव्हास म्हणून वापर करून वेदांचे विभाजन, गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आणि ज्ञानदानाची अखंड परंपरा कलात्मक स्वरूपात साकारण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे। गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नसून संस्कार आणि भारतीय परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे। ही कलाकृती त्या भावनेला साजेशी असून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। कलाकृतीत वापरण्यात आलेले पिंपळाचे पान हे केवळ नैसर्गिक माध्यम नसून भारतीय अध्यात्माचे प्रतीक आहे। वेदव्यासांनी मानवजातीसाठीचे ज्ञानाचे दीप प्रज्वलित केले, त्याच ज्ञान परंपरेला कलात्मक अभिवादन म्हणून ही कलाकृती साकारण्यात आली आहे। त्यांनी यातून संदेश दिला आहे की गुरूंचे ज्ञान ही खरी संपत्ती आहे। वेदांचा प्रकाश मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहो, असा संदेश कौशिक दिलीप जाधव यांनी या कलाकृतीतून दिला आहे।